महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या, काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी हा माझा तुम्हाला शब्द आहे। शिर्डी येथे चालू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या शिबिरात खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मार्गदर्शन केलं। यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात आगामी निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार येईल। आपलं सरकार आल्यावर सर्वप्रथम आपण अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवू, त्यापाठोपाठच शेतकऱ्यांचं कर्ज सुद्धा माफ करू। त्यावेळी त्या म्हणाल्या, राज्यातल्या 89 लाख शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 म्हणजेच कर्जमाफी योजनेचा लाभ होईल आणि त्यासाठी 34,000 कोटी रुपयांचा खर्चाची तरतूद करण्यात येईल, असं सरकार जून 2017च्या शासन निर्णयात नमूद केलं आहे। वास्तव 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होईल असं सरकारनं जून 2017 मध्ये म्हटलं होतं, पण 2 वर्ष उलटल्यानंतर केवळ 43 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 18,000 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत। परत बोलताना असं त्या म्हणाल्या, महाराष्ट्र सरकारनं जून 2017 मध्ये राज्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 लागू केली। ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 1.5 लाख रुपयांच्या आत आहे त्यांचं कर्ज सरसकट माफ करण्यात आलं। शेतकरी अल्पभूधारक आहे की नाही हे विचारात न घेता ही योजना लागू झाली। ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 1.5 लाख रुपयांहून जास्त आहे त्यांनाही या योजनेचा काही अंशी फायदा मिळणार आहे। ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या 2011च्या आकडेवारीनुसार राज्यात 33 जिल्हा परिषदांमध्ये 1994 351 पंचायत समित्यांमध्ये तर 27,920 ग्रामपंचायतीमध्ये 2,51,766 लोकप्रतिनिधी कार्यरत आहेत। याशिवाय राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेवरील आमदारांची संख्या 367 तर लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची संख्या 67 इतकी आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधिमंडळ आणि संसदेतील लोकप्रतिनिधींची संख्या जवळपास 2,58,000 इतकी आहे। शासकीय नोकरदार आणि सरकार कर्मचारी यांची बेरीज केल्यास एकूण संख्या जवळपास 22 लाख इतकी होते। सरकार म्हणतं त्याप्रमाणे हे सगळे शेतकरी आहेत आणि त्यांना वगळण्यात आलं आहे। असं जरी समजलं तरी 24 लाख शेतकऱ्यांचे प्रश्न उरतोय। यातले किती शेतकरी करदाते आहेत याचा नेमका आकडा उपलब्ध नाही। राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असून जुने कर्ज माफ करून नवीन कर्ज देण्याची मागणी सुप्रियाताई सुळे यांच्याकडून करण्यात आली आहे। कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्यांना केंद्राने तात्काळ मदत करण्याची गरज आहे। राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असून जुने कर्ज माफ करून नवीन कर्ज देण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे। हा पक्ष आहे आणि आज मतदारसंघात मी कुठेही गेले तरी एक गोष्ट लोक मला मागतात। लोक म्हणतात, ताई बाकीचं राहू द्या, होईल, फक्त पाणी द्या। आणि आज जल जीवन मिशनच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात 1 नंबरचं काम झालंय। माझ्याकडे टाक्या झाल्या आहेत, माझ्याकडे नळ झाले, माझ्याकडे सगळं झालंय, माझ्याकडे पाणी नाही। त्याच्यामुळे अतिशय गंभीर विषय आहे हा। त्याच्यामुळे माझी सगळ्या सहकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांनी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती आहे त्यांनी याचा अतिशय गांभीर्याने विचार करावा। दुसरं, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी भगिनी। मागच्याच आठवड्यात अमोलदादा आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघात आक्रोश मोर्चासाठी फिरत होतो आणि अंगणवाडी भगिनींच्या आम्ही आंदोलनाला सहभागी झालो। मला ह्या व्यासपीठावरनं ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक अंगणवाडी सेविकाला हा शब्द मी देते की आता मी फक्त आंदोलनात तुमच्याबरोबर सहभागी होऊ शकते, पण ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येईल ती फार काही वेळ नाही, आमचे मुख्यमंत्री पहिली सही जी करतील महिलांसाठी ती अंगणवाडी भगिनींसाठी होईल, हा शब्द मी तुम्हाला देते। कारण का त्यांच्यावर टीका टिप्पणी खूप झाली आणि आपण किती वेळ वाया घालवणार त्यांच्यावर। जे गेले नाही गेले, लोकांच्या अपेक्षा आहेत मी त्यांच्या विरोधात बोलावं, मी त्यांच्या विरोधात नाही बोलणार। याचं कारण असं की ना, माझा एक ड्रायव्हर आहे, तो बिचारा ड्रायव्हरला पगार मी देते। मी रागवले, कशी वागले तरी त्याला झेलावं लागतं, कारण का शेवट त्याचा EMI असतो, त्याच्या मुलांची फी असते, त्यांच्या मुलांचं आईवडिलांचं औषधं असतात। त्याच्यामुळे जो गरीब आहे ना, जो बिचारा आहे ना, त्याच्याशी नाही लढायचं। लढायचं असेल ना तर आपल्यापेक्षा जो ताकदवर असेल ना त्याच्याशी लढण्यात मजा आहे। त्याच्यामुळे माझी लढाई महाराष्ट्रात कोणाशीच नाही आणि त्यांच्याशी मी लढणार नाही।
दिल्लीने डोळे वटारले ते घाबरणारे आहेत, त्यांच्याशी काय लढता हो? लढायचं असेल तर दिल्लीच्या अदृश्य शक्तीची लढा, आणि मी दिल्लीत लढतेच त्यांच्याबरोबर. तुम्ही बसलाय ना, तिथे ते बसतात, इथे मी बसते. तेही माझं ऐकून घेतात बऱ्यापैकी, कारण मी ते कुणासारखंही खोटं बोलत नाही. आणि माझ्यावर आईस नसल्यामुळे मला काही त्यांची भीती वाटत नाही. कारण का सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकद हे माझं विरोधक म्हणतात, मी म्हणत नाही आहे, मेरी ईमानदारी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे राजकारण आणि देश कुठेतरी बदलला पाहिजे. आयडियलिस्टिक वाटेल तुम्हाला माझं भाषण, पण कोणीतरी हे थांबवलं पाहिजे. प्रत्येक वेळेस कॉन्ट्रॅक्ट पैसे कशासाठी? तुम्ही एक काहीतरी ठरवा, तुम्हाला लोकप्रतिनिधी व्हायचं आहे का तुम्हाला बिझनेसमॅन व्हायचं आहे. ही खूप मोठी संधी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. आता आपल्याला ठरवायचं आहे की आपला पक्ष आपल्याला पुढे कसा घेऊन जायचा आहे. मगाशी मला आवडलं नाही, काल कोण म्हणलं, कोणतरी आपल्या पाहुण्यांपैकी एक म्हणलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याची आयडिओलॉजीच माहिती नाही. कोणी तुम्हाला म्हणलं आम्हाला आमची आयडिओलॉजी माहिती नाही? काही लोकांना माहिती नसेल, आम्हाला आमची आयडिओलॉजी माहिती आहे. आमच्या विचाराची पद्धती, हा विकास हा झालाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आयुष्यातही बदल झाला पाहिजे, तरच तो विकास होईल. त्याच्या दडपशाहीला जागा नाही. आता आवटे जसं म्हणले की तुमच्या मुख्यमंत्र्याचा कानही आम्ही धरू शकतो. आम्हाला अभिमान आहे की तुम्ही आमच्या मुख्यमंत्र्याचा कान धरू शकता. हीच लोकशाही आहे. म्हणून मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव घ्यायचा अधिकार मला आहे, त्यांना नाही आहे. छत्रपतींचं नाव घ्यायचा तर आता महाराष्ट्रातल्या कुठल्याच पक्षाला अधिकार राहिला नाही, कारण का ते शपथ घेतात आणि आरक्षण देत नाहीत. मी व्यासपीठावरनं सांगते, मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय जो पक्ष सोडवेल त्याच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उभा राहील. विकास लवांडे कुठे गेले? मगाशी ते म्हणले आम्हाला सोल्युशन द्या. सोल्युशन आहे आमच्याकडे, पण आम्हाला विचारलं तर पाहिजे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय मला आठवतोय, 2014ची गोष्ट आहे. 2014 मध्ये आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्र फडणवीस म्हणत होते पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. मी साहेबांना विचारलं होतं, दादालाही विचारलं होतं, दादाही उपमुख्यमंत्री होते, की दादा जर देवेंद्र फडणवीस करू शकतात तर आपण का नाही करू शकत. मी साहेबांना विचारलं होतं, साहेबांनी मला कॉन्स्टिट्यूशन, तेव्हा माझं आरक्षण, कारण का मी जात धर्म बाबतीत ह्याच्यासाठी मी राजकारणात आलेच नाही. अहो मी उच्च शिक्षित आहे. मी कुठल्याही हिंजवडीच्या कंपनीत जर गेले असते ना, आत्तापर्यंत CEO झाले असते. सोमवार ते शुक्रवार केलं असतं, शनिवार रविवार नवऱ्याबरोबर लोणावळ्याला गेले असते. आय एम क्वालिफाईड फॉर द जॉब. पण मी राजकारणात कशासाठी आले आणि राजकारणात येऊन मी मागितलं काय पक्षाकडे? मी पक्षाकडे फक्त